अंबाजोगाई दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करण्यात यावे, या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे युवा मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी बीड यांच्यासाठी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्यामार्फत सादर करण्यात आले. निवेदनातील मुख्य मुद्दे: देशव्यापी चळवळ. लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली 17 मार्च 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात हे जनआंदोलन छेडण्यात आले आहे. प्रमुख मागणी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींशी निगडीत असलेल्या दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्यात यावे. इशारा: शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी. हा विषय जनभावनेचा आणि अस्मितेचा असून तातडीने अंमलबजावणी न झाल्यास हे आंदोलन राज्यव्यापी आणि देशव्यापी स्वरूपात अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा राजेश वाहुळे यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक काळे, नाना सरवदे, लखन कांबळे, अभिषेक तरकसे, महेंद्र शेवाळे, करण तेलंग, अझर सय्यद, आदित्य चौरे, भैया केरकर, किरण घुमरे, विशाल शेवाळे, दयानंद कांबळे, शेख फिरोज, कैलास मस्के यांच्यासह अनेक आंबेडकरप्रेमी नागरिक व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनस्थळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, केज विधानसभा, कॉ. बबरूवाहन पोटभरे, माकप, भीमराव सरवदे भीमशक्ती, असेफोद्दीन बाबा खतीब, काँग्रेस शहराध्यक्ष, दीपक कांबळे रिपाईन, तानबा लांडगे, अशोक पालके, जीवनराव घाडगे, सुधाकर जोगदंड, वसंतराव उदार आदी मान्यवरांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला.